नमस्कार. 0 ते 9 पर्यंतचा संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून विद्यार्थी वजाबाकीची उदाहरणे कशी सोडवू शकतील हे आज आपण पाहणार आहोत. वजाबाकी म्हटलं की मुलं गोंधळतात, पण दैनंदिन वस्तूंच्या आधारे एखादा खेळ घेऊन जर मुलांना आपण वजाबाकी शिकवली तर मुलं आनंदानं वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवू शकतात. यासाठी एक छानसा खेळ आपण घेणार आहोत. तर हा खेळ आपण 2 गटांमध्ये घेऊया, गट अ आणि गट ब. चला तर मग आता खेळाला सुरुवात करायची. वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवताना हा खेळ आपण जो घेणार आहोत त्यात अ गटाला एक उदाहरण दिल्या जाईल, तर त्या गटातील एक विद्यार्थी समोर येईल आणि वस्तूंच्या दैनंदिन परिस्थितीमध्ये ज्या वस्तू विद्यार्थी पाहतो त्या वस्तूंच्या सहाय्यानं ती वजाबाकीची क्रिया करेल. जर त्या गटाचे उत्तर बरोबर आले तर त्या गटाला आपल्याला 1 स्टार द्यावा लागेल. याचप्रमाणे आपण दुसऱ्या गटाला सुद्धा वजाबाकीचं शाब्दिक उदाहरण देऊया आणि वस्तूंच्या सहाय्याने त्याही गटातील विद्यार्थ्यांनी ते उदाहरण बरोबर सोडवले तर गट ब ला सुद्धा आपल्याला 1 स्टार द्यावा लागेल. याप्रमाणे चला तर मग आपण प्रत्यक्षात हा खेळ खेळूया. गट अ ला आपण शाब्दिक उदाहरण देऊया की कविताकडे 5 पेन्सिल आहे, त्यापैकी 2 पेन्सिल तिने रियाला दिल्या. तर आता कविताकडे किती पेन्सिल शिल्लक आहे? गट अ चे विद्यार्थी समोर येऊन उत्तर देतील 3. गट अ चं 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे, त्यामुळे गट अ ला आपण 1 स्टार देऊया. अ गटाने बरोबर उत्तर दिल्यामुळे अ गटाला 1 स्टार मिळाला. आता पुढील शाब्दिक उदाहरण ब गटासाठी देऊया की समीरने बागेतून 9 फुले आणलीत आणि समीरने त्या 9 फुलापैकी 5 फुलं ही यशला दिली. आता समीरकडे किती फुल्लक शिल्लक राहिली? चला, ब गटाने सुद्धा 4 हे बरोबर उत्तर दिले, त्यामुळे ब गटाला सुद्धा 1 स्टार या खेळात मिळालेला आहे. यानंतरचं वजाबाकीचं शाब्दिक उदाहरण आपण दोन्ही गटाला देत आहोत. ज्या गटातील विद्यार्थी लवकर हे उदाहरण सोडवतील त्या गटाला आपला स्टार मिळणार आहे. तेव्हा लक्षपूर्वक हे उदाहरण आपल्याला ऐकायचं आहे. आईच्या हातात 8 बांगड्या आहेत, त्यापैकी आईच्या 2 बांगड्या काम करताना फुटून गेल्यात. तर आता आईच्या हातात किती बांगड्या शिल्लक राहिल्यात? कोण सांगेल पटकन? खूप छान. गट अ नी आपल्याला 6 हे उत्तर दिलं आहे, त्यामुळे दुसरा स्टार हा गट अ ला आता मिळणार आहे. अगदी बरोबर. गट अ ने 6 हे उत्तर देऊन पुन्हा दुसरा स्टार अ गटाला मिळवून दिला, त्यामुळे आता अ गटाचे 2 स्टार झाले आहेत, तर ब गटाला 1 स्टार मिळालेला आहे. या खेळात अ गट हा विजयी झालेला आहे. वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवताना दैनंदिन वस्तूंचा जर आपण वापर केला तर मुलं त्या वजाबाकीच्या क्रियेच्या अधिक जवळ येतात आणि खेळाद्वारे जर आपण वजाबाकीची क्रिया घेतली तर मुलं लवकर शिकतात आणि आनंदानं त्या क्रिया करून वजाबाकी नक्की चांगल्या प्रकारे शिकू शकतील असा मला विश्वास आहे. वजाबाकीची अशी शाब्दिक उदाहरणे जर मुलांची घेतली तर कमी करणे, काढून टाकणे, फुटणे यासारखे वेगवेगळे शब्दही मुलांना शिकायला मिळतात आणि वजाबाकी ही संकल्पना मुलांची नक्कीच पक्की होईल.